हरि ओम, हर हर महादेव. कसे आहात सर्वजण? सकाळी पटकन आवरला आणि मी निघाले स्टुडिओकडे. एवढी जास्त थंडी होती की समोरचं काही दिसत नव्हतं. शेवटी मी स्टुडिओमध्ये पोहोचले. त्यानंतर हे यांचं सुंदर असं स्टुडिओ की ज्याला बघताच मन एकदम प्रसन्न होऊन जातं. मी सकाळी गेले तिथे धूप लावली. धूप लावल्याने वातावरण अजून जास्त शुद्ध होतं, मन सकारात्मक होतं. अशाच प्रसन्न वातावरणामध्ये योगाभ्यासाला सुरुवात झाली. आज जागतिक ध्यान दिवस होता. तो आपण आपल्या आरोग्यात रक्षा योगा स्टुडिओमध्ये सेलिब्रेट केला. 21 जून हा आपण आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून सेलिब्रेट करतोच, पण त्यामध्ये शरीरावर लक्ष केंद्रित केलं जातं. पण 21 डिसेंबर वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून आपण साजरी करतो. हा दिवस आठवण करून देतो की धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढून ध्यानाच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न करणे किती जास्त महत्त्वाचं आहे. आणि आजकालच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये ध्यान करणे हे खूप जास्त अत्यंत गरजेचं झालेलं आहे. त्यानंतर सर्वांनी प्रसाद घेतला आणि आपलं मेडिटेशनचं सुंदर असं सेशन संपलं. त्यानंतर मी कर्मयोग केला. जेवढी वास्तू स्वच्छ असेल तेवढा जास्त ब्लेसिंग्स ती आपल्याला देत असते व एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते. त्यानंतर मी सर्व मॅट आवरून नीट ठेवल्या व्यवस्थित. तिथे थोडंसं अस्ताव्यस्त झालं होतं, बट ते स्टुडंट्सनी जो आपल्या मॅट घरी घेऊन स्वच्छ धुण्यासाठी नेल्या होत्या, बट ज्या काही राहिलेल्या त्या व्यवस्थित आवरल्या. अँड येस, डन विथ द वर्क. त्यानंतर मी घरी आले आणि पटकन मम्मीकडून साडीचं ब्लाऊज फिट करून घेतला. साडी घातली मस्त. कारण आज खूप जास्त स्पेशल डे होता. माझं योगामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, तर त्याचा कॉन्व्होकेशन सेरेमनी आज होता. या शिक्षणाच्या प्रवासात मी खूप काही शिकले. हे यश माझ्या मेहनतीचं आणि गुरूंच्या मार्गदर्शनाचं आहे. भविष्यातसुद्धा हा मी माझा योगाचा प्रचार आणि असंच शिक्षण माझं सतत निरंतर चालू ठेवणार आहे. बाप्पा, तुझा असाच आशीर्वाद माझा सदैव माझ्यावरती असू देत. थँक्यू सो मच सर्वांनाच. तर त्यानंतर ग्रुप फोटो काढला, मस्त जेवण केले.